नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. पण मराठी माणूस आता काय तो UK मध्ये नाही आहे, तो आहे US मध्ये. US आलोय आम्ही शिकागोला आहोत. येस, जस्ट लँड झालो आहोत. गाडीची वाट बघतोय आम्ही, उबर बुक केली आहे. तर US दौरा आता आपला ऑफिशियली सुरू झाला. मध्यरात्री साधारण 3-2:30ला उठलो आणि तेव्हापासून आमचा प्रवास सुरू झाला आहे. म्हणजे आमचं विमान होतं सकाळी 6ला आम्ही एअरपोर्टला पोचलो मँचेस्टरवरनं आम्ही गेलो ॲम्स्टरडॅमला. ॲम्स्टरडॅममधनं फ्लाईट होती आमची पुढची KLMची आणि तिथून आम्ही आलो शिकागोला. खूप लांब राहतात लोक बाबा, खूप लांब आहे US, खूपच लांब आहे. आता लक्षात येतं की लोकांना एवढा विचार का करावा लागतो परत इकडे येण्यासाठी. भारतात कसं यायचं, काय करायचं. ही ट्रेन सर्व्हिस आहे ही, ज्याच्याने आम्ही आलो 5व्या टर्मिनलवरनं 2ऱ्या टर्मिनलला. आणि आम्ही उबर बुक केली आहे. तर आम्हाला घ्यायला कुठली गाडी बघा, ही ब्लॅक टेस्ला आम्हाला घ्यायला आली आहे. आता आम्ही आमच्या ब्लॅक टेस्लामध्ये बरं का, उबरची ब्लॅक टेस्लामध्ये निघालो आहोत आमच्या हॉटेलला जायला. शिकागो एअरपोर्टवरनं आमचा हा प्रवास. अमेरिकेत उतरल्या लक्षात आलं होतं की अमेरिका किती ग्रँड आहे. ट्रेन तर आमच्या बाजूने अशी चालली होती जी शिकागो डाऊनटाऊनलाच चालली होती, जिथे आम्ही आता जातोय. पण ट्रेनने जाणं शक्य नव्हतं कारण 4 बॅग्स होत्या आणि अमेरिकेत आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. त्यामुळे अमेरिकेत अजून पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्या इतका कॉन्फिडन्स आम्हाला नव्हता. त्यामुळे आम्ही उबर बुक केली आणि थेट हॉटेलला निघालो आहे. आमचा हा पहिलाच अमेरिकेचा दौरा होता. त्यामुळे अमेरिकेत यायचं याची उत्सुकता सगळ्यांना असते, तशी आम्हालाही होती. सगळं बघत होतो आणि या मोठमोठ्या बिल्डिंग्स दिसायला लागल्या. जे डाऊनटाऊन आहे शिकागोचं, तिथेच आम्ही आता जाणार होतो. हॉटेलमध्ये फ्रेश झाल्यानंतर संध्याकाळचा आम्ही थोडा फेरफटका मारायला बाहेर निघालो. ही शिकागोच्या शहरातनं धावणारी त्यांची लोकल ट्रेन. अमेरिकेत येऊन तुम्हाला अशी दृश्य दिसली नाहीत म्हणजे नवलच ना. संपूर्ण प्रवासाचा जेटलॅग काढल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आलो 360 शिकागोला. जी बिल्डिंग प्रचंड उंच होती आणि त्याच्यावरनं दिसणार होतं पूर्ण शिकागो. तर माझी थोडी आधीच फाटली होती कारण इतकं उंच जायचं होतं. पण आतला माहोल एकंदरीत चांगला होता. आणि आमच्या स्नेहलला ते टिल्ट दिसतंय तुम्हाला समोर, लोकांचे असे व्हिडिओ फोटो दिसत आहेत, ते करायचं होतं. म्हणजे वर जाऊन तिला असं लटकून खाली बघायचं होतं. म्हटलं नाही हे मी नाही करणार. आणि बघा नाराज होऊन आली का, तर ते मेंटेनन्ससाठी बंद होतं. आणि मला त्याचा प्रचंड आनंद झाला. म्हटलं चला आता फक्त वर जायचं आहे आणि वर जाऊन बघायचं आहे. नाही तर मला आग्रह झालाच असता तिचा की तू पण कर. आपल्याला हे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे की कुठे काय आहे. आता आम्ही लिफ्टने वर चाललोय. सगळ्यांना उत्सुकता होती ती कितव्या मजल्यावर आहे. आमचे काही मित्र देखील आमच्यासोबत होते. आणि बघा आम्ही कितव्या मजल्यावर गेलो, 94व्या मजल्यावर. 94. इतकी फाटली आणि लिफ्ट इतक्या फास्टवर आली. इथून वरून संपूर्ण मिशिगन लेक दिसतं. हे जे समोर दिसतंय ना, हे वाला सेम मागे हो. आय कॅन गेट मच. नाही, हे दृश्य बघताना तुम्हाला वाटत असेल की मी किती काचेजवळ जाऊन बघितलं, तर असं काही नव्हतं. माझा फक्त हात पुढे जायचा, शरीर पूर्ण मागे असायचं आणि असे व्हिडिओ काढले. पण आमच्या स्नेहल मॅडम अगदी काचेजवळ जाऊन सगळं दृश्य बघणार. हे आहे शिकागो डाऊनटाऊन, शिकागो शहर. इकडे मागे चला डीप डिश पिझ्झा खाऊया शिकागोचा. चला.
डीप डिश पिझ्झा खाऊन झाल्यानंतर फेरफटका सुरू झाला ते शिकागो शहराचा. मोठमोठाल्या बिल्डिंग्स, मोठमोठाले रस्ते, छान झाडी, निळं आकाश, जे UK मध्ये आम्हाला कधीच दिसत नाही ते निळं आकाश. अशा सुंदर सुंदर सगळ्या बिल्डिंग. तुम्हाला एका बिल्डिंगला बघायचं असेल तर मान अगदी मागे करून मोडेस्तोवर 90 काटकोनात अगदी करून असं वर बघावं लागायचं. इतक्या उंचच्या उंच बिल्डिंग्स होत्या. पण शहर फिरताना अमेरिका किती ग्रँड आहे, किती मोठं आहे हे लक्षात येत होतं. इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली डेव्हलपमेंट बघून मस्त वाटत होतं. आणि सुदैवाने UKपेक्षा चांगलं वातावरण तिथे होतं, त्यामुळे फिरताना देखील मजा येत होती. असं हॅलोवीनचं सजवणं सुरू झालं होतं तिथे आम्ही होतो तेव्हा. मी माझ्या नजरेने जसं अमेरिका बघतोय अगदी तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे पण असे मोठमोठाले भोपळे ठेवले होते हॅलोवीनसाठी. हॅलोवीनची एक्साइटमेंट इथं तुफान असते आणि ती आम्ही अनुभवली आहे. शिकागोचं डाऊनटाऊन फिरत फिरत आम्ही रिव्हरसाईड वॉक, जे शिकागोमधलं प्रसिद्ध आहे, तिथे येऊन पोहोचलो. हे आहे ट्रम्प टॉवर, जे उजव्या हाताला इतकं मोठं दिसतंय ते. आणि आजूबाजूच्या बिल्डिंग्स देखील तितक्याच मोठ्या होत्या. म्हणजे असं पहिल्यांदा आम्ही बघत होतो तेव्हा किती बघू किती नाही, आणि बापरे केवढं मोठं आहे असं सतत मान वर. मोबाईलमधून पण मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा मला 0.6 मध्ये शूट करावा लागत होता. इतकं सगळं मोठं एका फ्रेममध्ये बसणं कठीण झालं होतं. त्यामुळे सगळा शूट 0.6 मध्ये सुरू होता की जेणेकरून तुम्हालाही सगळं दिसावं जे आम्ही बघतोय ते. ही बिल्डिंग बघा, खाली सगळ्या पार्किंग आणि वर लोक राहत आहेत. अशी पण सोय होती इथे. रिव्हर साईड वॉक आम्ही करत होतो तेव्हा आम्हाला क्रूज राईड दिसली आणि आम्ही असं ठरवलं की क्रूज राईड करूया. म्हणून रात्री आम्ही परत त्याच जागी आलो. तर बघा काय दृश्य आहे. सगळं चकचक चकचक, एकदम मजबूत लाईट सगळीकडे. आणि खरंच रात्रीचं डाऊनटाऊन बघा इतकं सुंदर दिसत होतं. म्हणजे आपल्याला हॉलिवूड मूवीजमध्ये असं कायम दाखवलेलं आहे आणि आपण कायम भारावलेलो असतो की अरे वा काय सुंदर आहे, किती सुंदर आहे. पण आज प्रत्यक्षात म्हणजे आम्ही अनुभवत होतो आणि ते बघताना खरंच जाणवत होतं की अरे एक नंबर फील आहे हा सगळा, एक नंबर अनुभव आहे आमचा हा सगळा. बघताना प्रचंड छान वाटत होतं. तुम्हीच बघा, सकाळचं दृश्य पण छान होतं, पण त्याच्यापेक्षा रात्रीचं दृश्य अजून मस्त दिसतंय. म्हणून आम्ही ठरवलं की आपण आता रात्रीच क्रूज राईड करूया, रात्रीच फिरूया. Now, legally speaking, there's a certain city south of us along the Mississippi River that caught wind that all of this Chicago pollution was going to start flowing towards them. I don't suppose anyone here is from St. Louis. ह्या बाईचा आवाज आला बोलताना. आमची क्रूज राईड सुरू झाली आहे आणि आमचा गायडेड टूर होता. त्यामुळे गाईड होती आमची ही, जी आम्हाला शिकागोची सगळी माहिती समजावून सांगत होती. रात्रीची वेळ होती. हवामान साधारण तापमान 18 डिग्री 17 डिग्री असं होतं. थोडंसं गार झालं होतं पण मस्त वाटत होतं, कारण रात्रीचं शिकागो फार भारी दिसत होतं. आमची रिव्हर क्रूज राईड सुरू होती आणि ती रिव्हर आहे शिकागो रिव्हर. तिचं नावच शिकागो रिव्हर आहे. आणि शिकागो रिव्हरवरनं आम्ही आत गेलो मिशिगन लेकला. मिशिगन लेक म्हणजे जवळजवळ समुद्रच आहे.
पण तिथे रात्री गेलो आणि तिथून हे सगळं दृश्य बघितलं. कशी वाटते मग तुम्हाला शिकागोची स्कायलाईन? मस्त आहे की नाही रात्रीचं दृश्य? हेच अनुभवायला रात्रीची क्रूज राईड केली आणि वा वा वा, आम्ही म्हटलं धन्य झालो. हेच बघायचं होतं, जे काय मूव्हीमध्ये बघत आलो आहे ते आज आमच्या डोळ्यासमोर होतं आणि आज आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आम्हालाही अनुभव खूप छान आला पहिल्या दिवशीचा. गेल्याच्या 2 दिवस मी आजारीच होतो, त्यामुळे ते शूट झाले नाही, पण नंतर आम्ही जे जे करतोय ते तुम्हाला सगळं दाखवतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? छोटा व्हिडिओ बनवला आहे, कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शिकागोमध्ये आम्ही बरेच दिवस होतो. अजून 2-1 व्हिडिओ शिकागोचे येतील. त्याच्या पुढे आम्ही US एकंदरीत म्हणजे शिकागोची ट्रिप पकडून आम्ही 18 दिवस US होतो. त्यामुळे अमेरिकेचे बरेचसे व्हिडिओ, बरेचसे व्लॉग्स आता आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा.